पुरुषांना सेक्स ही एकमेव प्रेमाची लँग्वेज वाटते. नॉन सेक्शुअल लव्ह लँग्वेज किती महत्वाची आणि त्याच्यात काय काय गोष्टी येतात? दोघांनाही सेक्शुअल लँग्वेज नक्की कळते, त्याची गरज वाटते, ती करावीशी इच्छा डेफिनेटली होते. सो त्याच्यामध्ये काहीच गैर नाहीये. पण आपलं सेक्शुअल किंवा लैंगिक नातं चांगलं कधी होऊ शकतं? जेव्हा दोघं जण भावनिक दृष्ट्या एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. मग ते भावनिक दृष्ट्या जोडले जाण्यासाठी त्यांना नॉन सेक्शुअल गोष्टी करायला पाहिजेत. मग त्या नॉन सेक्शुअल गोष्टी म्हणजे काय? दोघांना एकमेकांना मानसिक दृष्ट्या आपण सगळं शेअर करणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांना आधार देणं, आपल्या भावना व्यक्त करायची मुभा देणं, ह्याच तर नॉन सेक्शुअल गोष्टी आहेत. सो जो लॉंग डिस्टन्स रिलेशन असेल तर त्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये ह्या नॉन सेक्शुअल गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण इमोशनली कनेक्ट होतो. आणि इमोशनली कनेक्ट झाल्यावरती काही प्रमाणात तो फिजिकल टच जो आहे त्याची कमतरता थोडी कमी जाणवते. कमतरता जाणवतेच. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये, व्हर्च्युअल रिलेशनशिप मध्ये फिजिकल टचची कमतरता जाणवते, त्यात वाद नाही. पण ती कमतरता कमी जाणवण्यासाठी तुमचा इमोशनल क्वोशंट तुम्ही थोडा वाढवायला पाहिजे. आता कितीतरी जोडपी आहेत की जे एकत्र ऑनलाईन व्हर्च्युअली सेक्शुअल चॅटिंग किंवा सेक्शुअल डेटिंग करतात, विच इज अ गुड थिंग विच यू कॅन डू. ज्या वेळेला जेव्हा केव्हा तुम्हाला चान्स मिळतोय एकत्र येण्याचा, त्यावेळेला ते कष्ट करून एकत्र फिजिकली येणं हे खूप महत्वाचं. भले 6 महिन्यातून एखादा असो, मे बी वर्षभरातून एकदा असो, पण ते प्लॅन करणं, ते प्लॅनिंग ऑल्सो कॅन बी अ इमोशनल कनेक्ट. म्हणजे माझा जोडीदार मला भेटण्यासाठी कष्ट करतोय ही जाणीवच किती सुंदर आहे ना. पण जर का मीच फक्त कनेक्ट करत असेल आणि तसं म्हणून हा बघू, पुढच्या वेळेला बोलू, अजून 2 महिन्यांनी बोलू, तर मग तिथे कुठेतरी डिस्कनेक्ट येतोय. पण दोघं जर का म्हणले हा आपण ना 6 महिन्यांनी भेटू, मग कसं भेटायचं, मग त्याचे फायनान्सेस कसे अरेंज करायचे, मग किती तारखेला, मग मी सुट्टी कशी घेऊ, मग त्यावेळेला मला काय काम असेल, मग आपण काय काय करूयात, मग कुठे जाऊयात, मग कोणाला भेटूयात, मग काय पार्टी करूयात का, मग हे प्लॅनिंग जे आहे ना, दॅट अँटिसिपेशन बिल्ड्स अप युअर इमोशनल क्वोशंट. आणि दॅट ऍक्च्युअली हेल्प्स बोथ ऑफ यू जेव्हा तुम्ही मिळता.